विद्यार्थी मित्रांनो, 10वीचे विद्यार्थी, आपण पहिलं प्रकरण तुमचं पाहतोय. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे. आतापर्यंत आपण पुस्तकातले सर्व अभ्यास पाहिले. ती रेषीय समीकरणे कोणकोणत्या पद्धतीने सोडवायची त्या पद्धती पाहिल्या. त्याच्यानंतर रेषीय समीकरण नसताना त्याचं रूपांतर रेषीय समीकरणामध्ये करून कसे सोडवायची ते पाहिलं आणि सर्वात शेवटी शाब्दिक उदाहरणं सुद्धा पाहिली. आता आपण तुमच्या प्रॉब्लेम सेटला सुरुवात करणार आहोत. आता हा प्रॉब्लेम सेट जो असतो तो जेवढे अभ्यासामध्ये एक्झाम्पल झाले त्याच्यावर आधारितच असतो. जर तुम्हाला अभ्यास व्यवस्थित समजले असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न काय. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला खाली प्रश्न दिलेत आणि पर्याय दिलेत. त्या पर्यायामधून योग्य पर्याय तुम्हाला लिहायचे आहे. पण आपली पद्धत अशी आहे की आपण डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही एबीसीडी, तर ते एक्झाम्पल सोडवायचं आणि मग अचूक पर्याय काय करायचा, निवडायचा आणि तो लिहायचा. आता तुम्हाला पहिला प्रश्न काय दिलाय बघा. फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19 if x is equal to 1 what is the value of y. आपण जे ग्राफ काढताना चौकट करत होतो, कोष्टक करत होतो, त्या कोष्टकामध्ये इक्वेशन तुम्हाला हे दिलंय आणि x ची व्हॅल्यू 1 दिले तर y ची काय असेल आणि नंतर आपण xy ची व्हॅल्यू लिहायची. तर आपण काय करायचो बघा, इकडे आन्सर सोडवायचं. आता इथे काय दिले तुम्हाला, 4x plus 5y is equal to 19. आपण ग्राफ मध्ये सोडवत असताना 5y इकडे ठेवायचो, हे वजा करायचो आणि 5 भागिले करायचो, नंतर किंमत काढायचो. पण आता इथे तुम्हाला पर्यायामधलं उत्तर लिहायचे, त्यामुळे तेवढी प्रोसिजर करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सोडवलं तरी चालेल. इथे काय करूया आपण, x बरोबर किती घ्यायचे, 1 म्हणून 4 x ची किंमत टाका 1 अधिक 5y बरोबर 19. काय केलं आपण, x ची किंमत किती घेतली, 1 घेतली. म्हणजे काय रे, 4 एके 4 अधिक 5y बरोबर 19 म्हणून 5y बरोबर 19 वजा 4. हे अधिक 4 आहे, तिकडे गेल्यावर काय होतील, वजा. म्हणून 5y बरोबर किती, 15. बरोबर. म्हणून y बरोबर, आता हे 5 गुणिले तिकडे गेल्यानंतर काय होतील, भागिले. म्हणून y बरोबर किती रे, 5 3 15. म्हणजे तुमचा अचूक पर्याय कुठला येईल, आन्सर तुमचं कुठलं येईल, बी. आन्सर तुमचं कोणतं आलं, बी पर्याय आला. कारण बी चं उत्तर किती दिलंय, 3. म्हणजे प्रत्यक्षात आपण ते एक्झाम्पल सोडवलं, कळतंय ना. हे काय केलं आपण, एक्झाम्पल सोडवलं आणि नंतर काय लिहिलं, त्याचं उत्तर लिहिलं. अशा प्रकारे एक्झाम्पल सोडवून काय करायचं, उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न लगेच बघा काय दिलाय तो. त्याने दिलाय सायमल्टेनियस इक्वेशन इन xy if dx is equal to 49. If dx is equal to 49, dy is equal to -63, dy is equal to -63 and d is equal to 7 and d is equal to 7. आणि काय विचारलंय, what is the value of x, what is the value of x ची फक्त विचारले, y चे नाही विचारले. आणि पर्याय काय दिलेत बघा. a दिलाय 7, b दिलाय -7, c पर्याय दिलाय 1/7 आणि d पर्याय दिलाय -1/7. आपल्या नियमाप्रमाणे काय करायचं, आपण पहिल्यांदा सोडवायचं. तुम्हाला फक्त x विचारलाय, y नाही. मग आपला x कसं सोडवतो आपण, x बरोबर dx/d. म्हणून x बरोबर dx किती दिलाय, 49 आणि d किती दिलाय आपल्याला, 7. म्हणून x बरोबर किती येईल, 7. 7 7 49. म्हणजे आन्सर तुमचं 7 आहे का, पर्याय आहे, पहिलाच पर्याय a बरोबर काय येईल, 7. आता इथे dy ची किंमत एक्स्ट्रा दिली, त्यांनी y विचारलंच नाही, फक्त काय विचारलंय, x. म्हणून dx अपॉन, हे सूत्र माहिती आहे, x बरोबर dx/d. म्हणजे किती आलं उत्तर, 7. आता तिसरा प्रश्न काय विचारलाय बघा. यातला क्वेश्चन नंबर 3, तोपर्यंत तुम्ही काय करायचं, दुसरा प्रश्न लिहून घ्या, पर्याय लिहायचे, त्याच्यानंतर ते सोडवायचे आणि त्याच्यानंतर काय करायचे, उत्तर काढायचे.
तिसरा प्रश्न आहे तुमचा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे निश्चयकाची किंमत काढा. निश्चय काय दिलाय बघा, 5 - 7, त्याच्यानंतर 3 - 4 बरोबर किती, आणि पर्याय दिले तुम्हाला. ए बरोबर दिलाय -1, बी बरोबर दिलाय तुम्हाला -41, सी बरोबर 41 आणि डी बरोबर 1. आता काय करायचं, आपल्या नियमानुसार पहिल्यांदा काय करणार आपण, एक्झाम्पल सोडवणार. बरोबर, मग आता कसं सोडवायचं बघा. हे झालंय प्रकार आपल्याला 5 - 7 3 - 4. कसं सोडवतो रे, तिरकस गुणाकार 5 गुणिले -4. तुम्हाला अगोदर सांगितलंय वजा चिन्ह आलं तर काय करायचं, गोल कंस आणि चौकटी कंस. वजा इथे काय येईल, 3 गुणिले -7. बरोबर, आता इथे काय येईल बघा, 5 × 20 आणि वजा. आता इथे नीट लक्ष द्या, इथे वजा वजा काय होणार आहे, हे वजा आणि हे वजा काय होणार, अधिक. 7 × 3 = 21. आता भिन्न चिन्ह असतील तर काय करतो आपण, वजाबाकी. वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह, 21 मधून 20 गेले म्हणजे किती राहतील, 1, आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे अधिक. म्हणजे कुठला पर्याय आला तुमचा, डी. आन्सर कुठला आला, डी पर्याय. काय आला, 1. सोडवल्यानंतर व्यवस्थित सोडवायचं आणि नंतर उत्तर लिहायचं. चौथं सुद्धा तसंच आहे. तिसरं लिहा तुम्ही, तोपर्यंत मी चौथं लिहितो. तेच आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मेथड. इक्वेशन दिले तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी ची व्हॅल्यू काढायची. हा, आणि कुठल्या मेथडने, बाय डिटर्मिनंट मेथड. म्हणजे काय रे, निश्चय पद्धतीने. आणि इक्वेशन काय दिले बघा, x + y बरोबर 3 आणि 3x - 2y - 4 बरोबर 0. आता इथे काय करायला लागेल, हे इक्वेशन बघा नीट. हे तुम्हाला काय करावं लागणार, 3 पहिल्यांदा पर्याय लिहूया, नंतर मग आपण सोडवायला सुरुवात करू. बरोबर, ए पर्याय दिलाय तुम्हाला 5, बी पर्याय दिलाय तुम्हाला 1, सी पर्याय दिलाय -5 आणि डी पर्याय दिलाय तुम्हाला -1. बरोबर, चौथं एक्झाम्पल सोडवतो. बघा इकडे कसं करायचं ते. पहिल्यांदा x + y बरोबर 3. इक्वेशन एकाखाली एक लिहायची आपल्या नियमानुसार. इथे काय आहे बघा, 3x - 2y बरोबर, हे -4 तिकडे जातील म्हणजे काय येतील, +4. कळतंय. मग आता डी लिहिताना काय करतो रे आपण, आठवतं तुम्हाला, डी लिहिताना x आणि y चे सहगुणक, x चा सहगुणक 1, इथे 3, इथे 1 आणि इथे चिन्हासहित -2. फक्त डी ची किंमत काढायची तुम्हाला. मग कसं सोडवणार, इथं काय येईल, 1 गुणिले -2 वजा, इथे काय येईल, 1 गुणिले 3, इथे काय सांगा, -2 आणि 3 × 1 = 3 -3. समान चिन्ह असतील तर बेरीज करून मोठ्या संख्येत चिन्ह, 3 आणि 2 5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे उत्तर काय आलं, -5. -5 आहे का आपल्याकडे, आहे. म्हणजे आन्सर तुमचं काय आलं, सी बरोबर -5. कळतंय, समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर शेवटचं एक्झाम्पल बघा, प्रश्न पहिल्यामधलं 5वं. हे लिहून घ्या तोपर्यंत. अतिशय सोपं आहे, पण हे पर्याय डायरेक्ट लिहू नका जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत. 5वं एक्झाम्पल आहे, इफ an not is equal to bn, an not is equal to
bm in the simultaneous equation, in the simultaneous equation, ax plus by is equal to c and काय दिलंय mx plus ny is equal to d. Then given equation have, then the given equation have dash 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 आणि त्याने चार पर्याय दिलेत. चार पर्याय म्हणजे आपण काय ABCD लिहितो आहे की नाही, A B C आणि D. याच्यामध्ये काय सोडवायचं नाही, फक्त पर्याय बघा काय, ओनली वन सोल्युशन, ओनली वन सोल्युशन, त्याच्यानंतर नो सोल्युशन म्हणजे एकच उकल असेल, उकल नसेल, इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्युशन, अनंत असतील आणि ओनली टू सोल्युशन, ओनली टू सोल्युशन म्हणजे काय रे, एकच उकल असेल, उकल नसेलच, अनंत उकले असतील किंवा दोन उकले असतील. तर इथे लक्षात ठेवा याचं उत्तर काय येतं, ए. आन्सर ए. काय, द गिवन इक्वेशन हॅव ओनली वन सोल्युशन. तर अशा प्रकारे आपला प्रश्न पहिला पूर्ण झालाय. व्यवस्थित सर्वांनी लिहून घ्या. लगेच आपण प्रश्न दुसरा घेतोय, तो पण सोपा आहे. सर्वांनी प्रश्न पहिला लिहिला. आता आपण प्रश्न दुसरा काय बघा. प्रश्न दुसऱ्यामध्ये नीट बघा काय दिले ते, काय दिले रे. प्रश्न दुसऱ्यामध्ये तुम्हाला आपण ग्राफ काढताना, आलेख काढताना जे कोष्टक देतो, कोष्टक आपण तयार करतो, ते कोष्टक दिले. तर ते कोष्टक तुम्हाला पूर्ण करायचे. बरं बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलंय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हे खाली दिलेला टेबल काय करायचं आहे, पूर्ण करायचं. तुम्हाला एक्स वाय च्या किमती दिले. बरं, हे ग्राफ मध्ये झालेलं आहे आपल्याला, त्यामुळं तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि ते दोनच किमती दिलेत. आपण ग्राफ मध्ये किती किमती काढतो रे, 4. बरोबर ना, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त किती काढतो, 4. एक्स वाय आणि इथे काय लिहितो आपण, एक्स वाय. इथे दिलंय -5, तर इथे किती असेल ते काढायचे आपल्याला. त्याच्यानंतर इथे दिलंय 0, तर इथे किती असेल ते काढायचे. आणि तुम्हाला इक्वेशन दिलंय 2x, काय दिलंय इक्वेशन बघा, 2x इथे लिहितो मी इक्वेशन, 2x - 6y इज इक्वल टू 3. दोन किमती काढायच्या. 2x - 6y इज इक्वल टू 3. आता ग्राफ काढायचा ना आपल्याला, जेव्हा डायरेक्ट किमती टाकल्या तरी चालते. आता इथे पहिल्यामध्ये काय करूया, x ची किंमत टाकूया. 2, x ची किंमत किती आहे रे, -5, -6y बरोबर 3. बरोबर का. इथे किती येईल, 5 दुने 10, -10 -6y बरोबर 3. इथे वजा चिन्ह आहे ना, -6y बरोबर, हे 10 तिकडे गेले म्हणजे काय होतील रे, +10. -6y बरोबर 10 13. बरोबर ना, म्हणजे काय येईल, y बरोबर 13 भागिले -6, म्हणजे y बरोबर किती, -13/6. कळत येतपर्यंत किती आलं, -13/6. इथे लिहून टाकायचं, -13/6. म्हणजे इथे कसं लिहितो रे,
-5 आणि -13/6 असं लिहितो आपण. बरं, आता इथे काय करूया आपण, 0 y ची किंमत दिली म्हणजे काय 2x - 6 आणि इथे काय येणार 0 म्हणजे इथे काय येणार 2x. आता इथे काय येणार शून्याने गुणल्यानंतर काय येणार 0च म्हणजे काय येईल 2x बरोबर 3 म्हणजे x बरोबर 3/2. इथे x ची किंमत किती आली 3/2. अतिशय सोपा आहे. इथे कसं लिहिणार 3/2 आणि 0. तर अशा प्रकारे तुमचा काय झालाय दुसरा प्रश्न पूर्ण झाला. याच्यानंतर आपण कुठला प्रश्न घेणार आहोत, तिसरा. ग्राफ आहे, ग्राफ बुक सर्वांच्याकडे पाहिजे तिसऱ्या प्रश्नासाठी. आता आपण इथेच थांबतो. धन्यवाद.